वॉशिंग मशीन घ्यायचे, कोणती वॉशिंग मशीन घेऊ हे कळत नाहीये. सेमी वॉशिंग मशीन घेऊ की ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घेऊ? शिवाय माझ्या घरामध्ये माणसं जास्त आहेत, तर जास्त माणसाला कोणती मशीन युजफुल ठरेल? ऑटोमॅटिक मशीन बाहेरून पाणी घेते का? आणि घेत असेल तर त्यामध्ये कपडे व्यवस्थित धुतले जातात का? सेमी मशीन कशी काम करते आणि त्यामध्ये मला कोणते ऑप्शन्स आणि युजफुल किती आहे माझ्यासाठी? तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचे सगळे डाउट्स या व्हिडिओमध्ये कंप्लीट होऊन जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये सेमी वॉशिंग मशीन आणि ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन यातील फरक सांगितले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला किमतीसोबतच काय काय फायदे होणार आहेत ते पूर्ण डेमोसहित पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की ऑटोमॅटिक जी वॉशिंग मशीन आहे त्याचे फंक्शन्स सांगा आम्हाला आणि टाकीचं पाणी ही मशीन घेते का तर ते देखील सांगा. तर त्या मशीनबद्दल मी इथे माहिती देते. तर ही आहे माझी सॅमसंगची जवळपास 6.5 किलोची ही वॉशिंग मशीन आहे. तर या वॉशिंग मशीनचं कनेक्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे मेन कनेक्शन दिलेलं आहे वॉशिंग मशीनसाठी. सोबतच खाली पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. तर डायरेक्ट हे पाणी फोर्सफुली मशीनमध्ये येतं. ही मशीन शक्यतो फोर्सफुली पाणीच ॲक्सेप्ट करते. जर तुम्ही आपल्या घरातील टाकीचं कनेक्शन दिलं तर ते पाणी सोडून देते आणि वरतून जरी पाणी तुम्ही टाकायचा प्रयत्न केला तरी देखील ती मशीन ॲक्सेप्ट करत नाही, ती सोडूनच देते. आणि ह्या मशीनमधलं कपड्याचं धुतलेलं पाणी जाण्यासाठी पाठीमागे खाली एक असं जागा दिलेली आहे बिल्डरने, तर तिथून ते पाणी जातं. तर आता चला जवळून तुम्हाला ही मशीन दाखवते. 6 किलोची सॅमसंग मशीन आहे ऑटोमॅटिक डायमंड ड्रमची. तर आता हे बघा, पॉवरचं हे कनेक्शन आहे. मेन बटन चालू केल्यानंतर पॉवरचं बटन आपल्याला प्रेस करायचं आहे. त्याच्या खाली स्टार्ट आणि पॉजचं बटन दिलेलं आहे. तर जेव्हा मशीन तुम्हाला स्टार्ट करायची तेव्हा हे बटन तुम्हाला दाबावं लागतं किंवा मग पॉज करायचं असेल तर त्यावेळेस पुन्हा हेच बटन तुम्हाला दाबावं लागतं. तर आता इथे फंक्शन आहेत. तर वॉटर आहे, वॉश आहे, त्याच्यानंतर स्पिन आहे. म्हणजे वॉश, रिन्स आणि स्पिन हे फंक्शन दिलेलं आहे. त्याच्या बाजूला जे आहे ते मान्सूनचं आहे बटन. तर त्याच्यामध्ये तुम्ही 15 मिनिटे, 30 मिनिटे असं सेट करू शकता टाईम. सोबतच वॉटर लेवल तुम्हाला किती हवी आहे? तर ही 6 किलोची मशीन 4 माणसांसाठी पुरेशी आहे. तर माझे रोजचे कपडे जे असतात तर ती मी वॉटर लेवल 3 वर ठेवते. सोबतच इथे फंक्शन आहेत सायकलचे. तर नॉर्मल आहे, डेलिकेट आहे, सोबतच जे वजनदार कपडे आहे ब्लँकेट वगैरे त्यासाठी आहे. कपडे जर तुम्हाला भिजवून ठेवायचे असतील सोक, तर ते बटन तुम्हाला दाबावं लागतं. आणि सगळ्यात लास्टचं जे आहे ते इको वॉश टब जे आहे तर ते आहे. आणि डिस्प्ले आहे डिले किंवा एंड. तर तुम्हाला पटकन करायचं असेल किंवा स्टॉप करायची असेल मशीन घाई गडबडीमध्ये असाल तर डिलेचं किंवा एंडचं बटन तुम्ही ते प्रेस करू शकता. तर चला आता मशीन ऑन करून दाखवते. पॉवर बटन ऑन केलेलं आहे आणि बघा इथे आता हे जे फंक्शन आहेत तीनही फंक्शन तुम्हाला चालू झालेले दिसतील. वॉश, रिन्स आणि स्पिन. आता फक्त वॉश करायचं आहे तर पुन्हा ते बटन दाबा, वॉशवर येईल. फक्त रिन्स करायचे तर पुन्हा तेच बटन दाबा, रिन्सवर येईल. आणि फक्त स्पिन करायचे, कपडे सुकवायचे तर स्पिनवर ठेवा. जर दोन्हीही तुम्हाला चालू करायचे तर पुन्हा तेच बटन तुम्ही चालू करू शकता. आणि तीनही फंक्शन ऑन करायचे तर पुन्हा तेच बटन जर तुम्ही प्रेस केलं तर तीनही फंक्शन ऑन होतात. तर आता मी काय करते, रोज या फंक्शनवर ठेवते, तीनही ऑप्शन चालू ठेवते. म्हणजे काय होतं की एकदा कपडे तुम्ही मशीनमध्ये घातले की ते व्यवस्थित वॉश होतात, सोबतच चांगल्या पाण्यामध्ये ते व्यवस्थित फिरले जातात आणि लास्टला ते सुकवले देखील जातात. तर आता हे तीनही ऑप्शनवर मी ही मशीन ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तीनही ठिकाणी ही लाईट लागलेली आहे. तर आता हे झालेलं आहे सगळं सेट. आता आपल्याला वॉटर लेवल ठेवायची आहे. तर कपडे जर तुमचे साधारणपणे 4 माणसाचे असतील तर वॉटर लेवल तुम्ही 3 वर ठेवू शकता. कपडे जर थोडे जास्त असतील तर तुम्ही वॉटर लेवल 4 वर ठेवू शकता. तर आज थोडे कपडे जास्त आहेत तर वॉटर लेवल मी 4 वर ठेवलेले आहे. आता स्टार्ट केल्याशिवाय मशीनमध्ये पाणी पडणार नाही. तर आता पाणी काही पडत नाहीये. तर इथे आपल्याला स्टार्ट बटन प्रेस करावं लागेल. तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते. हे बघा स्टार्ट केलं तर पाणी पडायला लागलं आणि आता पाणी हे फोर्सफुली येतंय. हे घरातल्या टाकीचं पाणी नाही.
त्याच्यावरती हे जे बॉक्स आहे तर या बॉक्समध्ये तुम्ही जे तुमचं सर्फ वगैरे आहे तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन ते सर्फचं पाणी कपड्यांमध्ये पडतं. तर आता बघा हे मी चालू केलेलं आहे. आता यामध्ये मी ऑलरेडी कपडे लोड केलेले आहेत. ही टॉप लोड मशीन आहे. तर आता यामध्ये आपल्याला सर्फ टाकायचं आहे. तर बऱ्याचदा मी ते जे सर्फ टाकायचं जे बॉक्स दिलेलं आहे त्यामध्ये टाकते. नाही तर कधी-कधी मी अशा पद्धतीने वरतून देखील सर्फ टाकते. तर याचा काही फरक पडत नाही. तुम्ही डायरेक्ट वरतून सर्फ टाकला तरी देखील चालेल. वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही कपडे धुताय तर त्यावेळेस सर्फचा वापर थोडासा जास्त करावा लागतो. म्हणजे जे रेग्युलर तुम्ही हाताने कपडे धुत असता त्यावेळेस तुम्हाला सर्फ कमी लागतो. पण जर तुम्ही मशीनमध्ये कपडे धुत असाल तर इथे सर्फचा वापर थोडासा जास्त करावा लागतो. पण जर तुम्ही कपडे आधीच सर्फच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले असतील, तर सर्फ तुम्ही इथे थोडंसं 1 ते 2 चमचे कमी टाकू शकता. आता मशीन मी ऑन केलेली आहे. जवळपास 43 मिनिटावरती ही मशीन सेट होती आणि आता बघा 39 मिनिटावरती ही बरोबर मशीन फिरायला लागते. सर्फच्या पाण्यामध्ये जवळपास ही मशीन 10 मिनिटच्या वरती म्हणजे जवळपास 10 ते 12 मिनिटं ही फिरते. आता हे सर्फचं पाणी पूर्णपणे मशीनने सोडून दिलेलं आहे आणि एकदा मशीनमधून सगळं सर्फचं पाणी निघून गेलं, की मशीन ही अशा पद्धतीने फिरते आणि सगळं जे सर्फचं राहिलेलं थोडंफार काही पाणी असेल तर ते देखील काढून टाकते. तर साधारणपणे हाताने कपडे धुण्यासाठी साधारण 1 ते पाऊण तास तर लागतो. मग मशीनमध्ये देखील तेवढाच लागतो. पण इथे फक्त फरक एवढाच आहे ऑटोमॅटिक असल्यामुळे एकदा का तुम्ही सर्फ, पाणी आणि कपडे टाकून दिले, की ऑटोमॅटिक ते कपडे धुतले देखील जातात. वेगळं पाणी ती मशीन ऑटोमॅटिकली घेते देखील. व्यवस्थित कपडे त्यामध्ये फिरले जातात. पुन्हा ते पाणी सोडून दिलं जातं आणि पुन्हा ती मशीन कपडे सुकवायला घेते. ऑटोमॅटिक हे सगळे फंक्शन चालू होतात. कारण की आपण 3ही फंक्शनवर ही मशीन ठेवली होती. वॉश, रिन्स आणि स्पिनवरती. आता हे बघा इथे मशीनने पाणी घेतलेलं मी तुम्हाला दाखवलंय. ते पाणी सोडलं आणि आता ही मशीन जवळपास 6 वर आली ना, तर बरोबर ती मशीन कपडे सुकवायला लावते. आता मशीन कशी क्लीन करायची ते तुम्हाला दाखवते. पुन्हा हे बटन मी आता बंद केलं होतं मेन स्विच पुन्हा ऑन करते आणि आता पॉवर ऑन करायचं आहे. तर आता मशीन क्लीन करायची आहे तर आपल्याला इको वॉश टब हे जे आहे तर याच्यावरती आपल्याला हे बटन ठेवायचं आहे. तर ही मशीन वॉश करण्यासाठी साधारणपणे 93 मिनिटं घेते. तर महिन्यातून एकदा ही मशीन साफ करणं गरजेचं आहे. नाहीतर मग काय होतं, मशीनमधून जे कपडे आपण धुतो, तर त्या कपडे धुतलेल्यांना एक वेगळा असा घाणेरडा वास येतो. त्यामुळे काय करायचंय, महिन्यातून एकदा ही मशीन इको वॉश टबवर ठेवून मस्तपैकी वॉश करून घ्यायची आहे. तर मी इको वॉश टबवरती सायकलवरून ते बटन सेट केलं आणि आता पाणी लावलेलं आहे भरायला. यामध्ये आता हे जे 2 टॅबलेट आहेत, तर ते मी टाकणार आहे. तर हे खास मशीन डीप क्लीन करण्यासाठी या टॅबलेट मिळतात. तर या 2 टॅबलेट या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या. तर या टॅबलेट कुठे मिळतात? तर साधारणपणे मी Amazonवरून ₹99 ला साधारणपणे 30 टॅबलेट मागवल्या होत्या. एक पॅकेटच येतं 30 टॅबलेटचं. तर तिकडनं घ्यायचं स्वस्त पडतं. जर तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळत असेल, तर तुम्ही तिकडनं देखील घेऊ शकता. सोबतच मशीनच्या आतमध्ये ही अशा प्रकारचं एक जाळी टाईपमध्ये लावलेलं असतं. तर यामध्ये काय होतं, आपल्या कपड्यांचे जे धागे वगैरे म्हणा किंवा मग अशी माती वगैरे म्हणा, तर हे जे जाळीचा जो बॉक्स होता त्याच्यामध्ये अडकून राहतं. तर ते काढायचं आणि व्यवस्थित ब्रशने क्लीन करायचं. तर आता बघा 93 मिनिटानंतर आता मशीन पूर्णपणे धुवून स्वच्छ झालेली आहे. आता 4 मिनिटावरती मशीन आलेली आहे आणि आता हे बघा हे पूर्णपणे मी स्वच्छ केलेलं आहे. आतून पण मी तुम्हाला दाखवते. ब्रशने पूर्णपणे क्लीन करायचं आणि आता हे स्वच्छ झालेलं आता हे मशीनला मी लावून घेते. तर पटकन लागलं जातं आणि हे असावं मशीनला. धागे वगैरे अजिबातच म्हणजे कपड्यांना चिटकत नाही, यामध्ये जमा होतात. तर या अशा मशीन फार युजफुल आहेत ऑटोमॅटिक मशीन. पण या मशीनला फक्त फोर्सफुली पाणीच लागतं. या मशीन तुम्ही वरतून पाणी टाकलेलं ॲक्सेप्ट करत नाही किंवा टाकीचं पाणी जरी तुम्ही तुमच्या घरातल्या टाकीचं पाणी जरी सोडलं, तरी त्या ॲक्सेप्ट करत नाही. कारण की त्याला वेळ लागतो आणि त्या ठराविक वेळेमध्येच या मशीन ऑपरेट होतात. त्याच्यामुळे कदाचित त्या मशीन पाणी सोडत असाव्यात. आता आपण येणार आहोत सेमी मशीनकडे. तर माझ्याकडे ही सेमी मशीन आहे क्रोमाची, टाटा प्रॉडक्ट आहे हे. तर ही मशीन साधारणपणे 7.5 किलोची आहे. ऑटोमॅटिक मशीन जी आहे ती साधारणपणे 6 किलोची होती. तर याचे फंक्शन देखील मी तुम्हाला दाखवते. पाणी आता मी भरायला लावलेलं आहे.
तर हे जे आहे वॉश टायमर आहे. सेकंड वालं बटन जे आहे वॉश सिलेक्टर म्हणजे तुम्हाला पाणी वॉश टबमध्ये ठेवायचं आहे की सोडून द्यायचं आहे. तर तिथे आहे ते बटन. थर्ड वालं बटन आहे ड्रेन सिलेक्टर आणि लास्ट वन वालं होतं स्पिन टायमर. आता हा बघा स्पिन टब आहे. यामध्ये तुम्ही कपडे सुकवत घालू शकता. तर आता इथे मी वॉश टबमध्ये पाणी भरायला लावलेलं आहे. त्यामध्ये सर्फ घातलेला आहे आणि टायमर इथे मी 15 मिनिटाचा लावलेला आहे. तर पाणी बघा आणि ह्या मशीनची खासियत अशी आहे सेमीची, की यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या घरच्या टाकीचं देखील डायरेक्ट लावू शकता, नळाने भरू शकता किंवा वरतून देखील टाकू शकता. ही मशीन पाणी सोडत नाही. तर आता या मशीनमध्ये साधारणपणे एक किंग साइज बेडची जी बेडशीट असते ती टाकलेली आहे. एक गोधडी टाकलेली आहे आणि अंदाज घेत मी आणखीन एक गोधडी यामध्ये टाकणार आहे. साधारणपणे एकाच वेळेस तुम्ही 2 गोधड्या सहजपणे धुवू शकता किंवा एक मोठी ब्लँकेट सहजपणे तुम्ही यामध्ये धुवू शकता. 7.5 किलोची आहे आणि ही मशीन परफेक्ट आहे. ॲज कंपेअर टू ऑटोमॅटिक आणि सेमी मशीनचं जर तुम्ही म्हणाल तर सेमी मशीन किमतीने स्वस्त आहे. याच्यामध्ये फरक फक्त इतकाच आहे की हे जे फंक्शन्स आहेत हे आपल्याला हाताने ऑपरेट करावे लागतात. ऑटोमॅटिक मशीनमध्ये ते फंक्शन ऑटोमॅटिक सेट केले जातात. एकदा का कपडे टाकले की ते ऑटोमॅटिक धुवून निघतात. ऑटोमॅटिक मशीनची किंमत सेमी मशीनपेक्षा थोडी जास्त आहे आणि सेमी मशीनची किंमत कमी आहे. तर साधारणपणे क्रोमा प्रॉडक्ट होतं टाटाचं. तर ही मशीन त्याची किंमत मी तुम्हाला सांगते. 11,500 आहे. पण ही मशीन घेत असताना माझी जी जुनी सेमी मशीन होती, तर ती मशीन मी एक्सचेंज केली आणि ही मशीन घेतली. तर ही मशीन घेताना मला साधारणपणे ₹8,000 भरावे लागलेले आहेत वरती. तर ही मशीन माझी जुनी मशीन देऊन 8,000 मध्ये पडलेली आहे. तर सगळ्यात बेस्ट मला मशीन ऑटोमॅटिक मशीनपेक्षा सेमी मशीन वाटते. फरक फक्त इतकाच आहे की या मशीनकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आता ही मशीन काय करेल व्यवस्थित कपडे धुतले जाईल. 15 मिनिटावर सेट केलेली आहे. तर 15 मिनिटं झाले की एक अलार्म वाजतं, बफर वाजतं आणि बफर वाजल्यानंतर आपल्याला ते पाणी सोडून द्यायचं. तर ड्रेनवर हे बटन करून टाकायचं. हे पाण्याचं कनेक्शन आहे. तर आता सध्या हे पाणी मी स्पिन टबमध्ये सोडलेलं आहे. तर वॉश टबमध्ये सोडायचं असेल तर इकडे हे बटन करायचं आणि जर स्पिनमध्ये हवं असेल तर इकडे करा. आता स्पिनवर ठेवलेलं आहे. तर पाणी बघा आता इकडे स्पिनमध्ये पडतंय. सगळ्यात बेस्ट ह्या मशीनचं काम मला हे आवडतं, की वॉश टबमध्ये जेव्हा पाणी असतं, तर ते पाणी खाली न जाता ते सर्क्युलेट होत राहतं, रोल आउट होत राहतं ते पाणी आतल्या त्याच्यामुळे आपले कपडे स्वच्छ असे धुतले जातात. बऱ्याचदा घाई-गडबडीच्या वेळेस किंवा साफ-सफाईच्या वेळेस भरपूर असे कपडे निघतात. अशा वेळेस आपल्याला एकटीला सगळीच कामं करणं पॉसिबल नसतं किंवा मग कधीतरी आपण आजारी देखील पडतो. तर अशा वेळेस वॉशिंग मशीन हा बेस्ट ऑप्शन आहे. तर कामवाली बाईला देखील आपण तितकेच पैसे देणार आहोत. तर त्यापेक्षा आपण मशीनमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले तर ते बेस्ट राहतं आणि सततची जी कामवाली बाईची जी किटकिट असते, की 4च कपडे टाका, 2 पॅन्ट, 2 शर्टच टाका, एक्स्ट्रा कपडे मी घेणार नाही. तर वॉशिंग मशीन असल्यामुळे हे असं काही इथे आपल्याला कोणी म्हणणारं नसतं. पाहिजे तितके आपण कपडे धुवू शकतो. या सेमी मशीनला फोर्सफुली पाणी पण घेते ही मशीन आणि आपल्या टाकीतलं कमी फोर्स असलेलं पाणी देखील घेते ही मशीन. वरतून देखील ही मशीन पाणी ॲक्सेप्ट करते. पाणी अजिबातच ही मशीन वाया घालवत नाही. पण ऑटोमॅटिक मशीनचं कसं आहे, वरतून टाकलेलं पाणी ती मशीन ॲक्सेप्ट करत नाही. दुसरी गोष्ट तुमच्या टाकीचं असलेलं पाणी त्याला फोर्स कमी असतो. त्यामुळे एक ठराविक वेळ झाला की ऑटोमॅटिक ती मशीन पाणी सोडून देते. थोडक्यात काय, तर ऑटोमॅटिक मशीन जी आहे त्या वेळेमध्येच ठरलेली कामं सगळी करते. तर आता हे जे अंथरुणं आहेत, हे सगळे धुवून झालेले होते. तर स्पिनमध्ये मी ते सुकवून घेतलेले आहेत. आता हे सुकायला टाकते. आता ऑटोमॅटिक Samsung मशीनची जर किंमत म्हणाल, तर साधारणपणे 17,500 ते 18,500 च्या आसपास मशीन मिळून जाईल. ॲज कंपेअर जर सेमी आणि ऑटोमॅटिक मशीन जर म्हणाल, तर मला सगळ्यात बेस्ट सेमी मशीन वाटते. कधीही तुम्ही ती चालू करू शकता. किमतीच्या तुलनेमध्ये जर बघितलं, तर पुन्हा सेमी मशीन परफेक्ट वाटते मला. फक्त याला आपल्याला स्वतः हँडल करावा लागतो.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, की मशीन आपण कोणती घ्यावी. तर साधारणपणे 7 ते 8 किलोच्या आसपासची मशीन आपल्याला परफेक्ट वाटते एका फॅमिलीसाठी. कारण की 7 ते 8 किलोमध्ये भरपूर सारे कपडे बसले जातात. शिवाय एकाच वेळेस तुम्ही 2 ते 3 मोठे-मोठे कपडे म्हणजे गोधड्या वगैरे असं धुवू शकता. तर असा होता या 2 मशीनमधला फरक. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. एक व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर सारी मेहनत लागते. शिवाय वेळ देखील लागतो. तर त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.